मंडळी, वेलकम टू पीठ फूडी ट्रॅव्हलर आणि मी अपूर्वा. दर शुक्रवारी आपल्या या चॅनलवरती छान छान फूड आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज येत असतात. पण आजचा हा व्हिडिओ आहे ना, तो जरासा वेगळा आहे. मी घेतली इथं माझी कॉफी विथ करण आहे का? नाही, कॉफी विथ अपूर्वा. काय करायचं आज आपण, मी छान छान फूड व्हिडिओज बघणार आहे, वियर्ड आहेत काही, आणि त्याच्यावरती मी लाईव्ह रिॲक्शन्स देणार आहे तुमच्याबरोबर. त्याच्यामुळे तुम्ही हा एपिसोड खूप धमाल एन्जॉय कराल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि त्याचबरोबर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू सबस्क्राईब. व्हिडिओ आवडले तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. हा जो सेगमेंट आहे ना, तो खूप धमाल सेगमेंट आहे. तो आहे म्हणजे फूड ब्लॉगर रिॲक्टिंग ऑन द वियर्ड फूड आयटम्स. काही वियर्ड फूड आयटम्स सध्या इंटरनेटवरती जोरदार फिरत आहेत. त्याच्यावरती मी लाईव्ह रिॲक्शन तुमच्याबरोबर देणार आहे, आणि ते पण माझ्या छान छान कॉफी बरोबर. तर तुम्ही पण कॉफी एन्जॉय करत असाल माझ्याबरोबर तर अजून धमाल येईल. विदाउट वेस्टिंग मोर टाइम, लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. सगळ्यात पहिलाच व्हिडिओ आलाय हा 440 वोट की झटकेवाली भेळ. बरं, काय करतोय आता हा? हा ठीक आहे. त्याचा फॉर्म भरून घेतला बरोबर. अरे बापरे, चुके चिप्स घातले. नेपच्यून प्लुटो वरनं तर अच्छा, अंकल मज्जा करतात. ठीक आहे, हरकत नाही दादा. जापानी अक्रोड आणले, बाबा छान. घाल घाल, भरपूर घाल. चाट मसाला चिकन घाल, जाळच. ओ बराक भैया तो म्हणतो बराक भैया, बराक ओबामा त्याचे मौसी के लडके. बाबा छान. चांदीच्या भेळे ताटलीमध्ये तो भेळ सर्व करणार. काय अरे, त्याला घातलं ते तिखटाचं पाणी. अच्छा, खरोखर तर 440 880चा पण वोल्टचा झटका लागला त्याला. काय दादा करायचं तुम्हाला? खरं आहे का खायची ही भेळ अशी? कुठलाही फूड ब्लॉगर हे असलं काही खायला जाणार नाही, ट्रस्ट मी. झालं, गेली संपला. काय का असं करतोय आपण काहीतरी? तुम्ही खाऊ शकता काही वेळ, मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. व्हिडिओ आलाय तो म्हणजे हा फॅन्टा सोडा. बापरे, हे दादा नंतर जोर फिरवलं. अरे, आणि त्याच्यात फॅन्टा घातला. बापरे, काय करताय ते लोक? कहाँ से आते ये लोग? माय गॉड. ओके, आधी साखर घातली त्याच्यामध्ये, त्यात घातलं गरम दूध. बर आमच्या आयुर्वेदिक डॉक्टरना सांगेल ना हे सगळं तुम्ही किती चुकीचं करताय ते. खरं सांगते मी तुम्हाला. हा, मलाई घातली. बरं, तर कॉफी पण. ओके, आता ह्या दादाला लावले घुमव तू. मला वाटलं होतं काहीतरी स्टॅरिंग वगैरे. ओके, ते बर्फाच्या पाण्यात त्याने ते ठेवलंय काहीतरी, आणि ते जोरदार फिरवतोय. आणि ते गरम दूध जेव्हा ते गार होतं त्याच्यात तो फॅन्टा घालतोय. दूध फॅन्टा सोडा असं काहीतरी प्रकारे. हा, वियर्ड कॉम्बिनेशन बद्दल तर मी काही बोलूच शकत नाही. की फॅन्टा तो ते गरम दुधात घातला, मग ते दूध गार केलं, आणि मग ते आईसच्या का मोठा ट्रे घेतला, त्याच्यामध्ये ते सगळं घातलं. ओ माय गॉड, दिस इज सो वियर्ड. बाय द वे, अजून असे कुठले वियर्ड व्हिडिओज आहेत मला लिंक कमेंट बॉक्स मध्ये टाका, आणि मला सांगा अजून कशावरती त्याच्यावरती व्हिडिओ. बाय द वे, ह्याचाच पार्ट 2 बघायला पण तुम्हाला आवडेल का ते पण मला कमेंट बॉक्स मध्ये. त्याचं आहे मँगो मॅगी. पुढचा व्हिडिओ आला मँगो मॅगीचा. ओके, लेट मी चेक काय करतील काही. सगळ्यात आधी तिने घेतले पाण्यात घातले मँगोचे स्लाइस, स्मॅश केले ते. ओके, आमरस, गरम आमरस केलाय त्याचा. बरं ताई, त्याच्यात मॅगी मसाला घातला. अरे ताई थांब, आय कांट डू दिस. त्याच्यात मॅगी घातलं. नको ग ताई, आमच्या डोळ्यांवरती, पोटावरती, सगळ्यावरती आजच्या. तू मँगो का घातलेस ते त्याच्यात? काय फ्लेवर येणार आहे त्याचा? तू पण थोडासाच घातलास. ते छान मिक्स करतीये ती. ते छान सर्व करते, आणि त्याच्यावरून तिने छान आंब्याच्या फोडी घातल्यात सर्व करायला. खाऊ शकता. बापरे, पुढे जाऊया. कांट सी दिस एनीमोर. बरं, हा पुढे आलेला आहे ब्लूबेरी समोसा. अरे, निळा समोसा. बरं, दादाने तो उघडला, आणि त्याच्यात आहे ब्लूबेरीचं जामच. अरे, तू ब्रेड जाम खाऊ शकला असता ना रे माझ्या दादा. हे काय खायचंय तुला? ब्लूबेरी समोसा? असा कोण समोसा खातं? यू आर रिजेक्टेड. नो, आय कांट सी यू एनीमोर. काय करतात लोक? का खायचंय तुम्हाला ब्लूबेरी समोसा? नका खाऊ ब्लूबेरी समोसा, असं नसतं खायचं. शी. बरं, आता सध्या अजून एक खूप फेवरेट, अजून एक खूप फेमस होतं, फेवरेट नाही, ते आहे आईस भेळ. बघूया काय करतात दादा हे.
लावा. बरं, ते भरपूर लाल लाल पाणी, त्याच्यामध्ये भरपूर ढिगभर बर्फ घातलाय आणि घेतले चुरमुरे, शेवबिव घातलेली दिसते. बाकी काय काय घातले बरंच. अच्छा, बर्फाचं पाणी म्हणजे बर्फाचं लाल पाणी वगैरे ते घातलं त्यांनी त्याच्यामध्ये. बरं, ठीक आहे, छान. हे खास नाही, बर्फाच्या पाण्यात खूप सारं ते घालून 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 केलेलं आहे ते, बस तेवढंच आहे. ठीक आहे, दॅट्स ओके. काय खास त्याला चव लागत असेल, आय डोंट नो. याच्यापैकी कुठला पदार्थ तुम्ही ट्राय केलाय का? ओके, आता पुढे एकदम भयानक प्रकार आला, तो म्हणजे आहे इटालियन शेवपुरी. असं काहीतरी दिसतंय. जस्ट चेक आउट. व्हेजी भाजीच आहे. अच्छा, इटालियन टेस्ट मधली शेवपुरी. अरे अरे थांब रे, इटालियन फ्लेवरची शेवपुरी का खायची तुम्हाला? पिझ्झा फ्लेवरची शेवपुरी का खायची तुम्हाला? तर पिझ्झा खा तर शेवपुरी खा ना. हे असं काय फ्युजन कॉम्बिनेशन खाणं? शी 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 शी. ओके, आता त्याने घातली छान छान पुऱ्या घातल्या त्याच्यात, या फ्लॅट आहेत. अच्छा, एक मिश्रण बनवलेलं आहे. बटाटा, त्याच्यामध्ये चीज. देसी लजानिया ज्यादा असं व्हेज भाजी म्हणतोय. अगदी बरोबर आहे. त्यांनी बेक केली ती त्याच्यावरती मोझरेला घालून. नमस्कार तुला. नको रे, नको असं आमच्यावरती प्लीज असे अत्याचार करू नका. प्लीज असे करू नका. का म्हणून मी काय तुझं वाईट केलं रे बाबा? मंडळी, ह्या व्हिडिओमधून कोणालाही कसलाही भावना दुखवण्याचा अजिबात हेतू नाही आहे. हा जस्ट एक फन व्हिडिओ आहे की एका बियर्ड फूड आयटम्सवरती रिॲक्शन देण्याचा व्हिडिओ आहे. त्याच्या प्रकारे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अन्नाला किंवा नावं ठेवण्याचा अजिबात हेतू नाही. अन्न हे पूर्ण ब्रह्म आणि मी फूड ब्लॉगर असल्यामुळे मला माहिती आहे की किती अन्नाची किंमत असते. तर त्याच्यामुळे हा टोटली एक छान फनी व्हिडिओ आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अन्नाची चेष्टा अशी असल्याची केलेली नाही आहे. चला, हा पुढचा व्हिडिओ आहे. ओके, ह्याने आधी घेतलाय ब्रेड. ओके, मग दादाने घातलं त्याच्यावरती बटर. काय काय नॉनव्हेज आयटम्स घातले. ओके, त्याच्यावरती ब्रेड चिटकवलाय. वा, बुर्ज खलिफाला मागं टाकलेलं आहे दादाने. पूर्णपणे बुर्ज खलिफाला मागं टाकून दिलेला आहे आणि खूप छानपणे तो एक ब्रेडचा बुर्ज खलिफा तयार केलाय काकानी. व्हेरी नाईस. आणि हे खाणार कसा आहोत आपण? ढोकळा आईस्क्रीम. जो ढोकळा कापला, कापला, त्याच्यावरती आईस्क्रीम घातलाय, तो सपाट केलेला आहे आणि त्याचं आईस बनवलेलं आहे. मे बी ते खालती काहीतरी गारगार आहे. ढोकळ्यावरती ते सर्व करून दिलेलं आहे. का असतं? आपण नुसता ढोकळा आणि नुसता आईस्क्रीम वेगवेगळं नंतर खाऊ शकतो ना. हा काय म्हणजे का असं खावं? असं का त्याचं चेष्टा असावी ढोकळ्याची आणि आईस्क्रीमची? नाही, बंद करू ये सब. तर हाय होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ आवडला का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर तुमच्या फूडी फ्रेंड्सना हा व्हिडिओ नक्की पाठवा. आणि त्याचबरोबर बाकीचे खूप सारे छान छान फूड ब्लॉग्स आपल्या चॅनलवरती लाईव्ह आहेत. पुरणपोळी घर, पुणेच आयकॉनिक प्लेसेसची सध्या सिरीज सुरू आहे. पुढच्या वीकमध्ये मी मस्त मस्त खाण्याच्या जागा पुण्यातल्या तुमच्यासाठी घेऊन येत आहे. तर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू सबस्क्राईब. नाहीतर तुम्ही खूप छान छान कॉन्टेंट मिस कराल. सो प्लीज डू सबस्क्राईब. चला, मी हा व्हिडिओ इथे संपवते. धन्यवाद.